नमस्कार, तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी करत आहे घरगुती उपाय सर्दी आणि खोकल्यासाठी. तर हे बोळकं जे आहे ते मी धुवून गॅसवर चांगलं तापून घेते. माझ्या छोट्या मुलीला खूप सर्दी आणि खोकला झाला आहे. रात्रभर तिला खोकल्याने झोप येत नाही. त्यामुळं मग मी तिला हळदीचं दूध बनवते. तर हळदीचं दूध बनवण्यासाठी बोळकं चांगलं लाल होईपर्यंत गॅसवर तापून घेतलं. त्यानंतर त्यात ओवा टाकला. ओवा चांगला तडतडला की थोडीशी हळद टाकली आणि नंतर यात मी दूध सोडणार आहे. तर हे हळदीचं दूध आता हे बोळक्यामध्ये चांगलं उकळलं जातं. हे बोळकं मी आणलंय गावाकडून. माझ्या सासूबाईंनी दिलंय मला हे बोळकं. त्यांनी सांगितलं होतं की जर कधी मुलीला सर्दी किंवा खोकला झाला की असं तिला हळदीचं दूध करून पाजत जा. त्याने खूप आराम पडतो. हे बघा दूध कसं उकळलं जातंय. आता हे दूध चांगलं उकळून घेतलं की गाळायचं आणि लेकराला पाजायचं. त्याने ना खूप आराम पडतो. आता लेकरासाठी दवाखाना तर केलाच. दवाखाना पण चालू आहे, गोळ्या औषधी पण चालू आहे. पण असे घरगुती उपाय केले की अजून थोडासा आराम पडतो बाळाला आणि त्याला झोप पण चांगली लागते. तर आता हे एक 4 ते 5 चमचे हळदीचं दूध बनवून माझं रेडी आहे. मी ते गाळून घेतलं. हे मी माझ्या बाळाला पाजते आणि असे हे घरगुती उपाय तुम्ही पण करत जा. चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.